तर गव्हर्नमेंटकडून एक रेशन धारकांसाठी जी-आर आलेला आहे, की जी-आरमध्ये काय आहे, की ज्यांचे पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड किंवा व्हाईट रेशन कार्ड जे आहेत, ते सगळ्यांसाठी सूचना आहे, की आता 1 फेब्रुवारी किंवा 1 एप्रिलपासून नियम चेंज होणार आहे आणि त्यामध्ये काय येणार आहे, की खूप काही नियम बदलणार आहेत. त्यांचे रेशन धान्य बंद होऊ शकतंय. त्यांना जे काय असेल तर आता एकेकांना सबसिडी पण भेटणार चालू होणार. रेशन कार्डवर तुम्हाला हे पण भेटणार, धान्य पण भेटणार आणि पैसे पण भेटणार आहेत. आणि ते जरी त्या पैशाबद्दल काय जर नोटीस आली तर मी तुम्हाला लवकरात लवकर सांगतो. आणि रेशन धान्य जे आहे, धान्य कोणाकोणाचे बंद होणार आहेत, ते पण मी तुम्हाला थोडे ते जे काही नियम असेल तर ते पण मी तुम्हाला पुढं जे काय आलं तर त्यामध्ये ते पण सांगणार आहे. आणि कोणाकोणाचं जे 3 कारणे आहेत, ती 3 कारणे तेवढं मी तुम्हाला सांगतो आता, की रेशन धान्य कोणाचं बंद होऊ शकतो. एक जे 2.5 एकरच्या वर शेत ज्यांचं आहे, त्यांचं धान्य बंद होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे जे त्यांच्या घरात कोण जर गव्हर्नमेंट सर्व्हंट असेल किंवा काय असेल, त्याने अजून पण गव्हर्नमेंटकडून धान्य घेत आहे फ्रीमध्ये, तर त्यांचं पण धान्य बंद होऊ शकतो. आणि तिसरं, की ज्यांचे रेशन कार्ड बनलेले आहेत, तरीसुद्धा त्यांच्या रेशन कार्डवरती 12 अंकी नंबर नाही आहे किंवा त्यांचं नाव अजून तिथं दाखवत नाही आहे, अशा लोकांचे पण धान्य बंद होऊ शकतात. धान्य किंवा रेशन कार्ड पूर्ण बंद होऊ शकतो. तर त्यांनी जे लास्ट जे 3 नंबर जे आहे, त्यांनी काय करावं लागणार आहे, की त्यांनी जाऊन तलाठीमध्ये किंवा तहसीलच्या तिथे जाऊन त्यांनी त्यांचं नाव वगैरे सगळं काही इकडे चेक करून त्यांचं रेशन कार्ड चालू आहे का नाही बघून घ्यायला लागणार आहे. आणि या बाबतीत काय जर गव्हर्नमेंटकडून आणि काय नोटीस आली तर मी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट देणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुम्हाला अशी नवीन नवीन माहिती तुम्हाला लवकरात लवकर कळत जाईल आपल्या चॅनलवरती. धन्यवाद.